अशा पद्धतीने आपल्या सर्व पापड्या तयार आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज वेगळ्या पद्धतीच्या पापड्या बनवणार आहेत. ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर मी असं दूध दूध टाकून पीठ भिजवून घेतलेलं आहे पोळीसारखं. आणि मग मी आता या पापड्या लाटलेल्या आहेत, अशा छोट्या मोठ्या कशा पण लाटल्या तर चालतात. त्या तळून घ्यायच्या आधी. आता तुम्हाला मी करून दाखवते. आधी मी हे दळलेली साखर आहे बारीक केलेली, त्याच्यामध्ये मी हे एव्हरीडेच दूध दूध पावडरची पिशवी आहे. ही 10 रुपयाला भेटते ही दुकानावर. तर ही पावडर मी टाकलेली पूर्ण याच्यात. एक पावडरची पिशवी, दूध पावडर म्हणतात तिला. तर आणि बारीक साखर केलेली, असं मिक्स केलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेतलंय मी असं. आता ही पापडी तळल्यावर आपण अशा पद्धतीने असं वरून टाकायचे हे मिश्रण असं गरम गरम पापडीवर. तर फार टेस्टी लागते अशी पापडी. तुम्हाला मी एक दोन करून दाखवते अजून. असं तेलात टाकायची, तळून घ्यायच्या त्या. लहान मुलं आवडीने खातात अशा पापड्या. गॅस कमी करून द्यायचा इकडे. आणि ही गरम गरम काढली का पापडी, लगेच याच्यावर आहे ना हे मिश्रण असं भरभरवून द्यायचं. छान असं भरपूर टाकून द्यायचं. मग ते चिटकून जातं गरम गरम याच्यावर. अशा पद्धतीने दुधाची पावडर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नाही टाकायची असेल, फक्त साखर पण टाकले तरी चालतं, तरी पण छान लागतात ते. बारीक दळलेली साखर. असे छोट्या मोठ्या कशा पण लाटल्या चालतात पापड्या. थोडं तेल पण टाकलंय मी पीठ भिजवताना, तेल आणि दूध. अशा पद्धतीने टाकून द्यायचं. बघू शकता मैत्रिणींनो, अशा सगळ्या पापड्या तळून घ्यायच्या आणि असं हे मिश्रण टाकून द्यायचं. खायला खूप छान लागतं. छान चिपकून जातं ते. तर बघू शकता, अशा पद्धतीने करून पहा, छान लागतात. मुलांना खायला मजा येईल, आपल्याला पण छान आवडतीलच त्या. तर अशा पद्धतीने मी केलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. थँक्यू.